पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत 2 जागेवर जनता दल विजयी, पण अखेर राष्ट्रवादी प्रणित आघाडीची सत्ता. दोन्ही बाजूने केली गेली प्रतिष्ठेची निवडणूक. गडिंग्लज नगर परिषद पथविक्रेता समितीच्या 3 जागेसाठी आज गुरुवारी नगर परिषद कार्यालयात मतदान झालं. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी पार पडली. यामध्ये जनता दल प्रणित आघाडीच्या संजय पाटील आणि मीनाक्षी बचाटे यांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादी प्रणित पॅनलचे संजय पवार हे विजयी झालेत. 8 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील अनुसूचित जाती जमातीची जागा उमेदवारी अर्ज नसल्यानं रिक्त राहिली, तर उर्वरित 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी प्रणित पॅनलकडून अशोक शिंदे, आताउल्ला माणगावकर, शांता कोरवी आणि शोभा कांबळे हे 4 उमेदवार बिनविरोध झाले होते. उर्वरित 3 जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात उतरल्यानं चुरस झाली होती. धजत प्रणित आघाडी आणि राष्ट्रवादी प्रणित आघाडी असे 2 पक्ष समोरासमोर आल्यानं मोठी चुरस पाहायला मिळाली. गेले 8 दिवस यासाठी दोन्ही बाजूनं जोरकस प्रचार करण्यात येत होता. आज दिवसभर मतदान झाल्यानंतर सायंकाळी नगर परिषदेच्या शाहू सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी मतमोजणी करून निकाल जाहीर केला. यामध्ये धजदचे संजय पाटील यांना 108, तर राष्ट्रवादीच्या भैरू गंधवाले यांना 63 मतं मिळाली. जनता दलाच्या मीनाक्षी बचाटे यांना 91, तर रहिमत बी अमानगी यांना 86 मतं मिळाली. तसंच राष्ट्रवादीचे संजय पवार यांना 91 आणि त्यांच्या विरोधातील राजू कांबळे यांना 79 मतं मिळाली. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. निवडणुकीतील 7 जागेपैकी राष्ट्रवादी प्रणित पॅनलनं 5, तर जनता दलानं 2 जागा मिळवल्या आहेत.